सकाळचे 8:15 जपानमधलं एक शहर नुकतंच जागं झालंय. शाळेत जाणारी मुलं, कामावर निघालेले लोक, रस्त्यावरचा दिवसाचा रहदारीची गोंगाट आणि अचानक आकाशात एक प्रकाश चमकला. सूर्यापेक्षाही तेजस्वी. पुढच्या क्षणी हे शहर नाहीसं होतं. नमस्कार, मी हेमंत राव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात. आमचे इतर भाग तुम्हाला ज्याप्रमाणे माहिती पुरवत असतात त्याचप्रमाणे या भागात सुद्धा तुम्हाला महत्त्वाची माहिती आणि खूप काही शिकायला मिळणार आहे. त्यामुळे भाग शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सन 1945 दुसरं महायुद्ध 6 वर्षांपासून जग जाळत होतं. युरोपमध्ये हिटलरचा पराभव होऊन काही महिने उलटले होते, पण आशियात एक वेगळंच युद्ध अजून धगधगत होतं. जपान विरुद्ध अमेरिका आणि मित्र राष्ट्रे. जपानने आधीच आग्नेय आशियातील अनेक भागांवर कब्जा केला होता आणि जर्मनी इटलीसोबत हातमिळवणी करून अक्षर राष्ट्रांचा भाग बनला होता. पण आता परिस्थिती पालटली होती. अमेरिकन आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्याने जपानला मागे रेटत त्याच्या मुख्य भूमीपर्यंत आणलं होतं. चीनमध्ये जपानची पकड ढिली होत चालली होती आणि पश्चिमेकडे सोव्हिएत युनियन वेगाने पुढे सरकत होतं. तरीही जपान शरण जायला तयार नव्हता. टोकियोवर झालेल्या भीषण बॉम्ब हल्ल्यात एका रात्रीत हजारो लोक मारले गेले होते. तरीही जपानचं सैन्य लढतच राहिलं. अमेरिकेसमोर एक भयंकर प्रश्न उभा होता की जपानच्या मुख्य भूमीवर सैन्य उतरून प्रत्यक्ष आक्रमण करायचा का? आणि जर तसं झालं तर लाखो अमेरिकन आणि जपानी सैनिक व नागरिक मारले जाण्याची भीती होती. नेमक्या याच काळात अमेरिकेच्या हातात एक नवं अभूतपूर्व शस्त्र तयार झालं होतं. जगातलं पहिलं अणुबॉम्ब. वर्षानुवर्षे चाललेल्या अतिगुप्त मॅनहॅटन प्रकल्पाचं हे फलित होतं, ज्यात युरोप आणि अमेरिकेतील शेकडो शास्त्रज्ञांनी रात्रंदिवस मेहनत घेतली होती. अध्यक्ष हॅरी ट्रुमन आणि त्यांच्या समितीने निर्णय घेतला की हे शस्त्र वापरायचं, जेणेकरून युद्ध लवकर संपेल. लक्ष्य निवडलं गेलं हिरोशिमा, कोकुरा, निगाता आणि नागासाकी. मोठी लोकवस्ती असलेली पण त्याचबरोबर महत्त्वाची लष्करी ठिकाणं असलेली शहरं. 26 जुलै 1945 रोजी पॉट्सडम जाहीरनामा काढून जपानला अखेरचा इशारा देण्यात आला. शरण या, नाहीतर संपूर्ण विनाशाला सामोरे जा. पण जपानने हा इशारा फेटाळला. हिरोशिमा, जपानच्या पश्चिम किनाऱ्यावरचं एक गजबजलेलं शहर. त्या दिवशी शहरात सुमारे 3 लाख नागरिक आणि जवळपास 40,000हून अधिक सैनिक वास्तव्यास होते. एक सामान्य सोमवारची सकाळ होती. आकाशात एक अमेरिकन B-29 बॉम्बर विमान घिरट्या घालत होता. त्याचं नाव होतं एनोला गे. वैमानिक पॉल टिबेट्स यांनी या विमानाला आपल्या आईच्या नावावरून नाव दिलं होतं. सकाळी 8:15 या विमानातून एक बॉम्ब टाकण्यात आला, ज्याचं सांकेतिक नाव होतं लिटिल बॉय. जमिनीपासून सुमारे 600 मीटर उंचीवर हा बॉम्ब स्फोट पावला. क्षणार्धार्थ शहराच्या मध्यभागी तापमान हजारो अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं. एका क्षणात इमारती जळून खाक झाल्या. हजारो लोक जागच्या जागी नाहीसे झाले. स्फोटाच्या केंद्रापासून काही किलोमीटरपर्यंत शहराचा 70% अधिक भाग बेचिराग झाला. या स्फोटामुळे ज्यांना तात्काळ मृत्यू आला नाही, त्यांच्यासाठी पुढचे दिवस आणखी भयानक होते. भाजलेली त्वचा, किरणोत्सर्गाचे परिणाम आणि अन्न पाण्याविना तडफणारे हजारो लोक. इतिहासकारांच्या अंदाजानुसार त्या वर्षाच्या अखेरीपर्यंत हिरोशिमामध्ये सुमारे 1,40,000 लोकांचा मृत्यू झाला आणि यातील बहुतांश सर्वसामान्य नागरिक होते. जगाने यापूर्वी असं शस्त्र कधीही पाहिलं नव्हतं. हिरोशिमावरचा हल्ला होऊन अवघे 3 दिवस उलटले होते. जपान अजूनही शरण यायला तयार नव्हता आणि या दरम्यान 8 ऑगस्ट रोजी सोव्हिएत युनियननेही जपान विरुद्ध युद्ध पुकारलं. जपानसाठी हा आणखी एक मोठा धक्का होता. आणि अशातच 9 ऑगस्ट रोजी दुसरा अणुबॉम्ब घेऊन एक अमेरिकन विमान आकाशात झेपावलं. मूळ लक्ष्य होतं कोकुरा शहर, पण त्या दिवशी ढगाळ हवामानामुळे वैमानिकांनी पर्याय लक्ष्य निवडलं, नागासाकी. सकाळी 11:02 फॅटमॅन नावाचा हा प्लुटोनियम बॉम्ब नागासाकीवर टाकण्यात आला. आधीच्या छोट्या बॉम्ब हल्ल्यांमुळे शहरातील अनेक लोक आधीच ग्रामीण भागात स्थलांतरित झाले होते. त्यामुळे लोकसंख्या तुलनेने कमी होती, तरीही परिणाम तितकाच भीषण होता. काही क्षणातच हजारो लोकांचा मृत्यू झाला. वर्षाच्या अखेरीपर्यंत नागासाकीमध्ये मृत्यूंची संख्या सुमारे 74,000पर्यंत पोहोचली. 2 शहरं, 2 बॉम्ब आणि काही दिवसातच जवळपास 2 ते 2.5 लाख निष्पाप जीव नाहीसे झाले होते. शेवटी 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानचे सम्राट हिरोहितो यांनी रेडिओवरून राष्ट्राला संबोधित केलं आणि बिनशर्त शरणागतीची घोषणा केली आणि दुसरं महायुद्ध अधिकृतपणे संपलं. पण हिरोशिमा आणि नागासाकीसाठी हा शेवट नव्हता. ती तर एक नव्या दीर्घकाळ चालणाऱ्या यातनांची सुरुवात होती. जे लोक स्फोटातून वाचले त्यांना हिबाकुशा म्हटलं गेलं, म्हणजे बॉम्ब हल्ल्यातून वाचलेले. पण हे वाचणं सोपं नव्हतं. पुढच्या अनेक वर्षात हजारो हिबाकुशा किरणोत्सर्गामुळे कर्करोग, रक्ताचा कर्करोग आणि इतर दुर्धर आजारांनी ग्रासले गेले. जन्माला येणाऱ्या मुलांवरही याचे परिणाम दिसू लागले.
मित्रांनो, शहरं पुन्हा उभी राहिली. हिरोशिमा आणि नागासाकी आज आधुनिक गजबजलेली शहरं आहेत, पण त्यांच्या मध्यभागी उभी असलेली स्मारकं आणि शांती उद्यानं आजही त्या दिवसाची आठवण करून देतात. हिरोशिमाच्या शांती स्मारक उद्यानात आजही दरवर्षी 6 ऑगस्टला जगभरातून लोक जमतात, मेणबत्त्या पेटवतात आणि त्या दिवशी गमावलेल्या जीवांना श्रद्धांजली वाहतात. या घटनेने जगासमोर एक प्रश्न कायमचा ठेवला. विज्ञानाची प्रगती जेव्हा विनाशाचं साधन बनते, तेव्हा त्याची जबाबदारी कोणाची? आणि म्हणूनच हिरोशिमा नागासाकी आजही केवळ इतिहासाचा भाग नाही, तो जगासाठी एक कायमचा इशारा आहे. त्या सकाळी 8:15 हिरोशिमाचं घड्याळ थांबलं होतं आणि आजही तेच घड्याळ शांती स्मारकात जपून ठेवलेलं आहे, त्या क्षणाची आठवण म्हणून. इतिहास आपल्याला हेच शिकवतो की शांतता ही गृहीत धरण्याची गोष्ट नाही, ती जपावी लागते. तर मग मंडळी, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर मग पटापट लाईक करा आणि शेअर देखील करा. तसेच याबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.